आज 8 मार्च जागतिक महिला दिन। जगात महिला अनेक क्षेत्रात काम करतात हे आपल्याला माहीत आहे। तरीही व्यसनाधीन व्यसनग्रस्तांसाठी उपचार, समुपदेशन, पुनर्वसन क्षेत्रात महिलांनी काम करणे हे अत्यंत आव्हानात्मक आणि अगदी सत्वपरीक्षा पाहणारे काम आहे। पण या क्षेत्रात येरमाळ्यासारख्या ग्रामीण भागात येडाई व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमातून काम करणाऱ्या डॉक्टर पल्लवी संदीप तांबारे आज आपल्या सोबत आहेत। आज आपण त्यांच्या या वेगळ्या क्षेत्रातील कामाचा आढावा घेणार आहोत। नमस्कार, मी नीता देव, बार्शी टुडे YouTube चॅनल मध्ये मॅडम आपलं खूप खूप स्वागत आहे। नमस्कार। आपल्या सोबत आहे डॉक्टर पल्लवी संदीप तांबारे, येडाई व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका। आज 8 मार्च आहे, जागतिक महिला दिनाच्या प्रथम तुम्हाला शुभेच्छा खूप खूप। आणि मॅडम, तुम्ही कनेरवाडीच्या मूळच्या तुम्ही राहणाऱ्या, तुमचं शिक्षण हे मेट्रो सिटी मध्ये झालेलं आहे। डॉक्टर व्हायचं किंवा मेडिकल क्षेत्रातच यायचं असं काही ठरवलं होतं का, किंवा बालपण तुमचं कसं गेलं इथून? नमस्कार मॅडम, सर्वप्रथम सर्व महिलांना माझ्या महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आज मला आपण इथं स्टुडिओमध्ये बोलवलं त्याबद्दल मी सर्वात आधी आपले आभार मानेल। खरंय, मूळ जरी माझं गाव कनेरवाडी असलं तरी वडील कॅनरा बँक सिनियर मॅनेजर असल्यामुळे आम्ही पुणे, मुंबई, सोलापूर, औरंगाबाद यासारख्या सिटींमध्ये शिक्षणासाठी ट्रान्सफर व्हायची। त्याच्यामुळे आधीपासून मेट्रो सिटीजचा जास्त संपर्क आहे किंवा राहिलोच मेट्रो सिटीज मध्ये। पण 8वी 9वी 10वीला असा संकल्प केलाच होता की नाही, मला म्हणजे 8वीतच मी सांगते की मला डॉक्टर व्हायचं होतंच असं मी वडिलांजवळ बोलले होते। आणि त्या दृष्टीने आम्ही पावलं। नंतर 10वी नंतर काय करायचं, मग सायन्स घेतलं, मग CET दिल्यानंतर एक मत होतं आधीपासूनच, त्याच्यामुळे मेडिकलला गेले मी। आणि नंबर लातूर सारख्या ठिकाणी लागला, त्याच्यामुळे लातूर हे तर पहिल्याच पासून एक मेडिकल हब आहे किंवा शिक्षणाच्या दृष्टीने चांगलं असल्यामुळं मांजरा आयुर्वेद कॉलेजमध्ये माझं ऍडमिशन झालं। आयुर्वेद एक खरं तर एज्युकेशन झालेलं आहे, आयुर्वेदाचार्य म्हणून असं करायचं असं सोडून व्यसनमुक्ती केंद्राकडे कसं काय वळालं? खरं तर हा खूप म्हणजे वेगळा विषय आहे। ज्यावेळेस मेडिकल कॉलेजला गेले आणि मेडिकल कॉलेजचं शिक्षण घेत असताना आणि रिअल प्रॅक्टिस मध्ये आलं त्यावेळेस ॲलोपॅथीची प्रॅक्टिस आम्ही 80% ॲलोपॅथीचीच प्रॅक्टिस चालू केली आणि 20% आम्ही आयुर्वेदाचा म्हणजे आधार घ्यायचो। पण OPD करत असताना किंवा मेडिकल फील्डमध्ये काम करत असताना काही गोष्टी प्रकर्षाने अशा जाणवल्या किंवा OPD मध्ये काही असे पेशंट आले की आम्हाला वाटलं की नाही, आपण ऍडिक्शन मध्ये किंवा व्यसनाधीनतेमध्ये कुठंतरी समाजाला आपली गरज आहे आणि ते जर केलं तर आपल्याला एक वेगळं काहीतरी म्हणजे मेडिकल फील्ड मध्ये आपण करू शकतो ह्या गोष्टी, म्हणजे मेडिकल थ्रू हे कुठंतरी जाणवलं। म्हणून असं वाटलं की नाही, आपण ह्याच्यासोबत ऍडिक्शन मध्ये काम करायला पाहिजे, डिॲडिक्शन मध्ये। तो विचार कुठंतरी आला। OPD करत असताना खूप पेशंट यायचे, म्हणजे पण तसा आम्ही दृष्टिकोन कधी पेशंट चेक करत असताना ठेवला नव्हता की त्या पेशंटला आता समजते की त्याचे विड्रॉल सिम्पटम असतात किंवा तो पेशंट डिनायल मध्ये असतो। ह्या गोष्टी तेव्हा लक्षात नाहीत आल्या ज्यावेळेस प्राथमिक आम्ही OPD चालू केली। पण नंतर महिला वर्ग इतका यायला लागला की नाही, दारूमुळे असं झालं मॅडम, दारूमुळे अशा गोष्टी झाल्या, किंवा आजार खूप प्रमाणात, किंवा लिव्हर सिरोसिस म्हणा, किंवा कॅन्सरचं प्रमाण म्हणा, किंवा घरची पुरुष मंडळी जर वयात असतानाच जर सोडून गेली तर त्या महिलांना किती सफर करावं लागतं। ह्या गोष्टी ह्या OPD मध्ये मला खूप प्रकर्षाने जाणवल्या। आणि थोडाफार सामाजिक आधीपासून थोडा होता की सामाजिक आपण कुठंतरी समाजाला देणं असतं, जसं समाज आपल्याला खूप काही देतो तसं समाजालाही आपलं काही देणं लागतं, म्हणून हा पण कुठंतरी विचार केला आणि छोट्या स्वरूपात आम्ही एक डिॲडिक्शन सेंटर येरमाळ्यासारख्या ठिकाणी चालू केलं। काही पेशंटचे अनुभव आले? पेशंटचे अनुभव आले। आधी आम्ही डे केअर किंवा IPD सारख्या पेशंट चेक करायचो, IPD पण करायचो। पण लहान एक बाळ आलं होतं आमच्याकडे, म्हणजे मेन जो स्पार्क आम्हाला मिळाला तो इथून मिळाला की इथं जवळच एक गाव आहे, त्या गावातून एक म्हणजे आई वडील आणि छोटं बाळ, 8 महिन्याचं बाळ होतं। फिवर टेम्परेचर मध्ये तर फिट येतात हे तर सगळ्यांना माहिती, तापीमध्ये जे झटके येतात तर तसे झटके आले त्या बाळाला। मग त्याला आम्ही एक तात्पुरत्या स्वरूपामध्ये मॅनेजमेंट करण्यासाठी IV म्हणजे सलाईन वगैरे लावलं, त्याच्यातून त्याचं फिवर कमी करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना असा सल्ला दिला की हे बाळ इथं काही नीट होऊ शकत नाही, आपल्याला तुम्हाला त्याला हायर सेंटरला
पोचवावं लागेल. म्हणून आम्ही प्रिस्क्रिप्शन दिलं की नाही बाबा, रेफर चिट दिली, तुम्ही बार्शीला जा, बाळाला ऍडमिशनची गरज आहे. मग आता 7 वाजले, बाळ आमच्याकडे जवळजवळ सकाळी आलं होतं, ते एक 10-11च्या दरम्यान. मग आता 7-8 वाजले तरी तिचे वडील काही परत आले नाहीत दवाखान्यात बाळाला नेण्यासाठी. मग आता बाळाला तर ऍडमिशन करणं खूप गरजेचं होतं. मग बाळाच्या आईला सांगितलं की तोपर्यंत तुम्ही पुढच्या हॉस्पिटलला जा, बाकीचं बघू, आम्ही डॉक्टरांना पुढचा फोन वगैरे करून ठेवतो, असं सांगितल्यानंतर ती आई गेली. आता शेवटी आईचं काळीच म्हणल्यानंतर ती आई गेली. आणि विशेष म्हणजे जी गोष्ट होऊ नये ती घडली. त्यावेळेस पावसाळ्याचे दिवस होते आणि ते बाळ वेळेत पोहोचू शकलं नाही हॉस्पिटलमध्ये, कारण का त्या आईजवळ पण पैसे नव्हते. ती आई बाळाची म्हणजे वडिलांची वाट बघत होती की आता तरी पैसे येतील, आपण मोठ्या दवाखान्यात जाऊया, बाळाला ऍडमिट करूया. पण ह्या गोष्टी आम्हाला नंतर 3 ते 4 दिवसांना समजल्या की त्या वडिलांनी बाळाच्या पायातलं पैंजण एक 100-200 रुपयासाठी विकून त्याची दारू पीत हा रात्रभर बसला आणि बाळाला पोच करण्यात उशीर झाल्यामुळे ते बाळ दगावलं. हे आम्हाला खूप उशिरा म्हणजे 2 ते 3 दिवसानं कळालं. मग कुठंतरी असं वाटलं की हे किती म्हणजे एका छोट्या बाळाच्या जीवाला एवढा मोठा धोका फक्त व्यसनामुळे झालाय. मग तिथून कुठंतरी काम करण्याचा एक विचार डोक्यात आला आणि तिथून चालू केलं. मग येडाईची सुरुवात तिथून झाली. काही उद्देश होता? लहानपणीपासूनच माझ्या सासूबाई, म्हणजे असं ऐकलंय मी, सासूबाई आणि डॉक्टर आणि आम्ही पण मूळ इथलेच असल्यामुळं येडाईचं कुठंतरी होतं की नाही बाबा, आपलं कुठंतरी एक काय म्हणतात ना, एक श्रद्धा म्हणा किंवा एक आदर स्थान म्हणून आम्ही तिला आधीपासूनच मानतो. मग येडाई नाव आम्ही देऊन टाकलं सेंटरला आणि तिथून मग येडाई व्यसनमुक्ती केंद्राची सुरुवात झाली. एक महिला डॉक्टर म्हणून या क्षेत्रात काम करताना सुरुवातीला तुम्हाला काय काय अनुभव? ओपीडी तर खूप छान चालायची, त्याच्यामुळे असं वाटलं नव्हतं कधी की आपण ह्या क्षेत्रामध्ये वळूया, म्हणजे वळालं पाहिजे असं. पण तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्या काही महिला यायच्या माझ्याकडे, मग त्या पेशंटच्या आई असायच्या, कोणी बहीण असायच्या, कोणी मैत्रीण असायची. मग त्यांचं असं म्हणणं असायचं की मॅडम लहान वयामध्ये ह्यांना व्यसन लागलं, मग भावाला असू दे किंवा नवऱ्याला असू दे. मग त्याच्यातून त्याचं रूपांतर इतकं भयानक व्हायला लागलं की घरातला कर्ता पुरुषच ह्याच्यामध्ये दगावला जायचा. मग सगळा भार महिलेच्या अंगावर पडला. मग त्या महिलेला मुलांची सगळी वाढ होण्यासाठी किंवा शिक्षणाच्या सगळ्या गोष्टी पुढे बघण्यासाठी तिची वणवण इतकी व्हायला लागली, असे बरेचसे अनुभव आले. आणि त्याच्यातून मग त्या महिलांसाठी कुठंतरी आधीपासूनच होतं की सामाजिक काम करण्याची थोडीफार आवड होती आणि महिलांसाठी आपण काहीतरी, एक महिला म्हणून, डॉक्टर तर आहेच पण एक महिला म्हणून तिचं दुःख जाणून घ्यायचं होतं, म्हणून व्यसनमुक्तीमध्ये काम करावं आणि ह्या व्यसनाधीन झालेल्या लोकांना बाहेर कसं काढता येईल ह्याचा कुठंतरी शास्त्रीय दृष्टिकोनातून आपण अभ्यास केला पाहिजे असं वाटलं. आणि त्याच्यातून आम्ही हळूहळू ओपीडी लेवलवर, नंतर आयपीडी लेवलवर हे काम चालू केलं. व्यसनग्रस्तांचं पुनर्वसन क्षेत्राकडे तुम्ही वळालेले आहात, तर व्यसनग्रस्तांच्या व्यसनाधीनतेचा पहिला फटका बसतो ते म्हणजे त्याच्या आईला, त्याच्या बायकोला किंवा वयात आलेल्या मुलीला. मग अशा महिलांचं तुम्ही कसं समुपदेशन करता आणि त्यांनी पण घरामध्ये कशी वागणूक दिली? सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे मॅडम, कारण आजही समाजामध्ये व्यसनी पुरुषाला एक वाईट किंवा हा व्यसन हे खूप वाईट आहे असा त्याला कुठेतरी कलंक लावलेला आहे. पण ज्या वेळेस आम्ही व्यसनमुक्ती क्षेत्रामध्ये वळालो त्यावेळेस असं लक्षात आलं की मद्यपान हा सुद्धा एक आजार आहे. ज्याप्रमाणे आपण बीपी शुगरच्या पेशंटला ट्रीट करतो की तू शुगर म्हणजे गोळ्या तू वेळेवर खाल्ल्या पाहिजेत किंवा तू कुठल्याही गोष्टीचं मिठाचं प्रमाण असू द्या किंवा व्यायाम केला पाहिजे, गोळ्या तू वेळेवर सगळ्या घेतल्या पाहिजेत. दर 3 महिन्याला 4 महिन्याला डॉक्टर जेव्हा फॉलोअपला बोलवतात त्यावेळेस आपण त्या पेशंटला घेऊन जातो की ज्याला बीपी शुगर आहे. पण मद्यपान हा सुद्धा एक आजार आहे. हा सर्वप्रथम प्रत्येक महिलेला माझी नम्र विनंती आहे की मद्यपान हा जर तुम्ही समजून घेतला की हा एक शारीरिक अधिक मानसिक जास्त असा आजार आहे, तर त्या दृष्टीनं प्रत्येक महिलेनं, घरातल्या महिलेनं त्या व्यसनाधीन पुरुषाकडे बघितलं पाहिजे, तर कुठंतरी लक्षात येईल. आणि एक शास्त्रीय दृष्टिकोनात जर तुम्ही बघितलं तर त्याला ट्रीटमेंट ही आवश्यकच आहे. पण दारू पिणाऱ्याची दारू कधीच सुटत नाही.
हा जो एक समाजामध्ये एक कलंक किंवा एक असं म्हणलं जातं, पण तसं नाहीये. हे प्रत्येक महिलेनं जर कुठंतरी लक्षात घेतलं तर नक्कीच त्या घरातून कुठंतरी म्हणजे व्यसनमुक्तीची सुरुवात व्हायला मदत होईल. आणि ज्या वेळेस आपला पुरुष किंवा घरातली मंडळी व्यसनाधीन झालेली असतात त्यावेळेस येडाई व्यसनमुक्ती केंद्र आम्ही चालवतो. आमच्याकडे आज 1 नाही 2 नाही तब्बल 30,000 पेशंटला आम्ही उपचार दिलेला आहे, तो पण खूप पॉझिटिव्ह. आणि ह्याच्यातूनच आम्ही परत आयुष व्यसनमुक्ती केंद्राची स्थापना केली, ती म्हणजे जामगावला, तालुका बार्शी येथे. तिथेही आता 2 वर्षामध्ये आमचे जवळजवळ 3 ते 4,000 पेक्षा जास्त पेशंट झालेले. तर हे कशामुळं की कुठलाही पेशंट स्वतःहून हॉस्पिटलमध्ये आम्ही आलेला बघितला नाही. प्रत्येक वेळेस त्याला आणणारी ही स्त्रीच आहे, मग ती आई असो, बहीण असो, मुलगी असो. म्हणजे मुलीला आपण म्हणतो की मुला जसं आई म्हणजे मुलीचं आणि वडिलांचं नातं हे खूप म्हणजे बॉन्ड खूप चांगला असतो. मग असंही जाणवलं की म्हणजे डोळ्यात अक्षरशः अश्रू येतात सांगताना की ज्यावेळेस मुलगी वडिलांना घेऊन येते, मग कुठंतरी असं मनातून वाटलं की नाही ह्या गोष्टी आपण केल्याच पाहिजेत. आणि त्याच्यातून तब्बल 33,000पेक्षा जास्त पेशंटला उपचार पॉझिटिव्हली दिलेला आहे. आणि त्याच्यातून सगळ्यात महिला वर्ग जास्त आलेला आहे, म्हणजे महिला तिथपर्यंत घेऊन येणाऱ्या ह्या जास्त महिलाच आहेत. त्याच्यामुळे प्रत्येक महिलेला असं सांगणं आहे की त्या पेशंटला आपण एक शारीरिक किंवा मानसिक आजार आहे असं जर बघितलं तर नक्कीच त्याची व्यसनमुक्ती होऊ शकते. तुम्ही सांगितलं की घरातल्या मंडळांनी काळजी घेतली पाहिजे, पण जो व्यसन करतो त्यांनी पण स्वतःनी काळजी काहीतरी घेतली पाहिजे. आता हा एक आजार असला मनानेच तो बरा करता येतो असं काहीतरी असेल आहे ना मॅडम. तुमचा प्रश्न अतिशय योग्य आहे. आपण जी ट्रीटमेंट करतो ही 80% समुपदेशन हीच आहे आणि 20% आहे ती मेडिकल, जे काय आपल्याला त्यांना औषधं गोळ्या लागतात ती फक्त 20% काम करतात. त्याच्यासाठी आमच्या सेंटरमध्ये समुपदेशक आहेत. त्याच्यामध्ये आपण फॅमिली काउन्सिलिंग असू दे किंवा त्यांच्या महिलांना आम्ही प्रत्येक रविवारी कुटुंब मेळावा घेतो. त्या कुटुंब मेळाव्यामध्ये जे पेशंट आपल्याकडे ऍडमिट झालेले आहेत त्या पेशंटची आई असू दे, बहीण असू दे, मुलगी असू दे, आपण त्यांचा सत्कार करतो आणि पेशंटला त्यांना एक सोन्याचा घास भरवायचा कार्यक्रम करतो की जे काम त्यानं कधीच केलेलं नाहीये. एक पत्नी म्हणून किंवा एक आपली मुलगी म्हणून किंवा आई म्हणून त्याचं जे कर्तव्य आहे त्या कर्तव्याची जाणीव आम्ही तिथं प्रत्येक संडेला, आणि तो कार्यक्रम इतका म्हणजे अक्षरशः सगळे लोक भावनिक होतात की ज्या पेशंटनी कधीच त्या आईला आई म्हणलेलं नसतं, कधी पत्नी म्हणून एक सोन्याचा घास भरवलेला नसतो की तिनं सर्वस्व त्याच्यासाठी अर्पण केलेलं आहे. आणि मुलगी ही तर त्याच्या काळजाचा तुकडा आहे, पण त्यानं कधीच बघितलेलं नसतं की हिला काय गोष्टी कमी आहेत, ही कितवीला आहे हे सुद्धा बऱ्याचशा म्हणजे व्यसनाधीन लोकांना माहिती नसतं. मग ते काम कुठंतरी एक समुपदेशक लोक म्हणजे आमचे काउन्सिलर लोक तर करतातच, पण म्हणजे त्याच्यात खूप आनंद मिळतो की, आणि ते मानसिक आनंद तो काही पैशात आपल्याला मोजता येत नाही. आणि ते कुटुंब आम्ही हजारो कुटुंब आमच्या समोर सुखी होताना बघतो. त्याच्यामुळे काउन्सिलरचा रोल हा खूप मोठा आहे की त्यांनी प्रत्येक गोष्टीत, आणि माझ्या प्रत्येक महिलेला एक नम्र विनंती की त्यांनी जरी तो पेशंट नीट होऊन आला किंवा व्यसनमुक्तीकडे वळालाय, त्यानं कुठंतरी त्याच्या मनातून निर्णय घेतलाय, तर त्याच्यावर सगळ्यात महत्वाचा विश्वास टाकणं ही प्रत्येक महिलेची जबाबदारी आहे. मग ती मुलगी असो, बहीण असो, पत्नी असो, या सगळ्या गोष्टी तिनं विश्वासानं केल्या पाहिजेत. आणि संशय जर तुम्ही नाही घेतला तर ते कुठंतरी, कारण व्यसनी लोकांना कसं असतं की कुठला तरी एक गोष्ट लागते की नाही, मग तिथून त्याचं व्यसन चालू होतं. बरोबर, खरं. तुम्ही जेव्हा म्हणजे सरांची मुलाखत मी माझ्या बार्शी टुडे युट्यूब चॅनलला घेतली होती, सरांनी असं सांगितलं होतं की आम्ही गावोगाव हलगी वाजवून अगदी जनजागृती केलेली आहे. तुम्ही पण त्यात सामील होतात. हो, नक्कीच. स्त्री म्हणून, एक डॉक्टर म्हणून अशी गोष्ट करताना सामाजिक आधी काही तुम्हाला होतं तसं? म्हणजे लग्नाच्या आधी तर सामाजिक काही बॅकग्राऊंड असं, कारण आधीच म्हणजे वडिलांकडे असल्यामुळे तर सगळं शिक्षणामध्येच वेळ गेला. शिक्षण होत नाही, मेडिकलचं फील्ड म्हणजे कम्प्लीट होत नाही मेडिकल तोपर्यंत लग्न, त्याच्यामुळे अशी वेळ कधी आली नाही. पण खरं सांगायचं तर माझ्या म्हणजे डॉक्टरांची तळमळ बघून ह्या गोष्टी आपणही कराव्यात आणि मनापासून त्याच्यात आनंद वाटत गेला की आपण समाजासाठी ह्या गोष्टी करतोय आणि समाजालाही त्या आवश्यक आहेत, ह्या समाजालाही माहीत असतं, पण हे कुणीतरी चालू करावं
मग ती सुरुवात आम्ही केली. त्याच्यामुळे असं कधी वाटलं नाही की रात्री अपरात्री गावात जाऊन आपण हलकी वाजवतोय. आणि विशेष हे केलं की बायका तर घराच्या बाहेर येत नाहीत म्हणून हळदी कुंकू घेऊन आम्ही म्हणजे त्या बायकांना कुंकू लावून त्या बायकांना सुद्धा त्याच्यामध्ये सामील केलं. बायकांचंही प्रमाण आता तुमच्याकडं फार चालू आहे, काय सांगाल? अतिशय महत्वाचा आणि गंभीर प्रश्न आहे मॅडम. आता जरी आपण रुरल एरियामध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये जरी राहत असलो तरी मोबाईल सारखं असं शस्त्रास्त्र आहे की मोबाईलतून आपण सगळ्या गोष्टी कळतायत की जगात काय चाललंय. ठीक आहे, जगाचा इतिहास वेगळा आहे. म्हणजे आम्ही लंडन, सिंगापूर, दुबई यासारख्या ठिकाणी गेलो तर तिथेही ॲडिक्शनचं प्रमाण आहेच, म्हणजे जगामध्ये तर आहेच. पण आपल्या भारतासारख्या सुसंस्कृत ज्या गोष्टी आपण जतन केल्यात, म्हणजे आपल्याकडे सणवार ह्या ज्या आहेत त्या महिलांसाठी आहेत, पुरुषांसाठी आहेत, हे सगळं जपत असताना सुद्धा आजकालची पिढी म्हणजे आजकाल बघा 20, 22, 25 वर्षाच्या मुली एक फॅड म्हणून व्यसनाकडे वळालेल्या आहेत. आता रिसेंटलीच एक फेसबुकला रील्स आली होती की तो जो काही माणूस होता की त्यानं अनावधानानं म्हणा किंवा मुद्दाम म्हणा, ज्या 2 मुलींचे रील्स सगळे व्हायरल झाले की त्यांनी ऍडिक्शन केलं, ते इथं सगळं ऍडिक्ट करून मग हा मेसेज समाजासाठी तर बॅड आहेच, पण त्या मुलींच्या घरच्यांवर किती परिणाम झाला असेल हा त्या माणसानं विचार केला नाही. त्याच्यामुळं हा अतिशय गंभीर प्रश्न आहे. आणि मुलींमध्ये बऱ्याच प्रमाणात मेट्रो सिटीज मध्ये वाढलेलं आहे. त्याच्यात चॉकलेटद्वारे ड्रग्ज असू द्या किंवा आपलं दारू सारखे हे असू द्या, ह्याचं प्रमाण बऱ्याच प्रमाणात वाढलेलं आहे. हे कुठंतरी थांबवलं पाहिजे असा विचार आहे डोक्यात. महिला या प्रकाराला आणि प्रमाणाला बळी पडतात, तर साधारण प्रकार आणि प्रमाण कोणते कोणते आहेत व्यसनाचे? तुम्ही आता सांगितलं की चॉकलेट मधून पण ड्रग्ज दिले जातात, तसे प्रकार आणखी कोणते आहेत? आता मुलींमध्ये म्हणलं तर दारूचंच व्यसन सगळ्यात प्रमाणात, आणि ड्रग्ज जे आपल्या गोव्यासारख्या ठिकाणी जास्त प्रमाणात होतात किंवा पुणे, मुंबई सारख्या ठिकाणी ड्रग्जचं प्रमाण मुलींमध्ये सगळ्यात जास्त आहे. आणि दारू तर आहेच. हे 2 तर आता सगळ्यात जास्त दिसणारे. मग ते चॉकलेट मधून घेतात किंवा पिअर प्रेशर किंवा आजकाल जो आपण म्हणतो लिव्ह इन रिलेशनशिप, तर त्याच्यातून सुद्धा म्हणजे बेस्ट फ्रेंड म्हणा किंवा म्हणजे संस्कृतीचा हा कुठंतरी एक म्हणजे संस्कृतीचा विचार न करता एक मॉड म्हणून किंवा फॅशन म्हणून ह्या गोष्टी केल्या जातात. त्याच्यात आता जे प्रमाण झाले ते दारू आणि ड्रग्सचं सगळ्यात जास्त आहे. म्हणजे आम्हाला जे दिसलं आतापर्यंतच्या आमच्या प्रॅक्टिसमध्ये ते हे आहे. आणखी येडाई व्यसनमुक्ती केंद्रामध्ये काय काय सोयी उपलब्ध आहेत? येडाई व्यसनमुक्ती केंद्र असू द्या, आयुष व्यसनमुक्ती केंद्र असू द्या, आमचं पेशंट मध्ये आल्यापासून त्याला अक्षरशः आम्ही पाणी सुद्धा पाजतो. म्हणजे म्हणतो ना आपण पाहुणे आल्यानंतर पाणी दिल्यानंतर त्याचा अर्धा राग किंवा त्याच्याबद्दल जो एक आपल्याबद्दल आदर म्हणा किंवा रॅपो बिल्डिंग म्हणतात आमच्या भाषेमध्ये मेडिकल ह्याच्यामध्ये, तर तो रॅपो बिल्डिंगचं कुठंतरी काम त्याला पाणी देण्यापासून केलं जातं. दुसरी गोष्ट, त्याला पेशंट आल्यानंतर आपण पहिले 2 ते 3 दिवस म्हणजे 72 तास त्याच्या शरीरातली दारू काढण्यासाठीच आपल्याला काही इंजेक्शन किंवा मेडिकलचा वापर करावा लागतो. तर त्या ह्याच्यामध्ये ज्यावेळेस पेशंट दारू पासून लांब असतो त्यावेळेस त्याला विड्रॉल सिम्पटम म्हणतात. म्हणजे थोडक्यात फिट येणं किंवा झटके येणं मराठी भाषेत. तर त्याच्यात पेशंटला इतका धोका असतो की तो स्वतःच्या शरीराला काहीही दुखापत स्वतः करून तर घेऊ शकतो, पण इतरांना सुद्धा त्याच्यापासून धोका असतो. म्हणजे सुसायडल टेंडन्सी असू दे किंवा दुसऱ्याला पण ह्या गोष्टी ह्यांना इजा करणे. तर ह्या 5-7 दिवसांमध्ये पेशंटची काळजी जास्त प्रमाणात घ्यावी लागते. तर त्याच्यासाठी आमच्याकडे स्पेशल स्टाफ आहे की त्यांना इंजेक्शनचं प्रमाण कुठलं द्यायचं, ते दिल्यानंतर विड्रॉलमध्ये जर पेशंट गेला तर त्याची काळजी कशी घ्यायची, ह्या सगळ्या गोष्टी खूप एक शास्त्रीय दृष्ट्या नित्य नियमानं म्हणजे घड्याळाच्या काट्यावर आम्ही तंतोतंत पाळतो. आणि त्याच्यानंतर पेशंट विड्रॉलमध्ये असताना सुद्धा त्यांना जेवता येत नाही, म्हणजे आपलं टॉयलेट बाथरूम ह्याला पण कुठल्या गोष्टी त्यांना स्वतःहून करत नाहीत. तर त्याच्यासाठी पण आमचा स्टाफ आहे. आम्ही पेशंटला तिथं स्वतःहून घास भरवतो.
आणि पेशंट नंतर थोडा रिकवर झाल्यानंतर तो ऑटोमॅटिक सगळ्या गोष्टीमध्ये हळूहळू इन्व्हॉल्व्ह झाल्यानंतर फॅमिली काउन्सिलिंग असू दे, इंडिव्हिज्युअल काउन्सिलिंग असू दे, ग्रुप काउन्सिलिंग असू दे, या सगळ्या गोष्टी तो कशा फॉलो करतो आणि त्याचं उपचारामध्ये किती मन आहे किंवा तो किती प्रमाणात आणखी त्याला गरज आहे उपचाराची, ह्या गोष्टीचा आम्ही अभ्यास करतो आणि त्याच्यातून मग त्याला काय गोष्टी द्यायच्या हे त्याचा अभ्यास करून आम्ही म्हणजे देतो. आता सांगितलं की विथड्रॉल पेशंट म्हणजे त्यांची भयानकच अवस्था असते, अशा पेशंटचे काही अनुभव सांगू शकाल? अनुभव भरपूर आहेत. विड्रॉल आठवणीत राहिलेले आहेत. आम्ही सुरुवातीला आता शेवटी कोणी म्हणजे शिकता मग ज्यावेळेस सुरुवातीला विड्रॉल आम्हालाही लक्षात येत नव्हतं की खरंच हा इतका सिव्हिअर, विड्रॉल माहित होता पण हा इतका सिव्हिअर असतो हे माहिती नव्हतं. मग पेशंटनी त्यांचा जो रॉड IV स्टँड असतो तो रॉड घेऊन आमच्या मागं लागला होता. मग शेवटी आम्ही आमच्या काउन्सिलिंग रूम मध्ये कुठेतरी टेबलच्या खाली लपणे, कॉटच्या खाली लपणे आणि तिथून मग आम्ही इथपर्यंत केलं की आम्ही डायरेक्ट सगळे दरवाजे लॉक केले, पोलिसांना फोन केला आणि मग पोलिसांनी येऊन त्याला त्यांच्या पद्धतीनं मग घेऊन गेले. मग नंतर कळाले की हा विड्रॉल इतक्या सिव्हिअर ह्याच्यात असू शकतो. मग तिथून पुढे मग आम्ही मेडिकल मॅनेजमेंट केल्यानंतर ते पेशंट स्थिर होतात हे आम्हाला कळालं. काही असे म्हणजे दारूपासून त्यांची सुटका झाली, मुक्त झालेली आहेत, असे काही पेशंटचे अनुभव असतात? भरपूर आहेत मॅडम. प्रत्येक पेशंट हा कसं आता आमच्या रिलॅप्स म्हणजे ज्यावेळेस ह्या क्षेत्रामध्ये काम करतो तर WHO ने सांगितलेलं आहे की हा रिलॅप्सिंग आजार आहे. म्हणजे दारू पिणे पूर्णपणे बंद करणे असंही म्हणता येत नाही, पण तो पेशंट 10 मधले 8 पेशंट तर नक्कीच नीट होतात. पण इतर जे 2 पेशंट आहेत त्याच्यासाठी आपल्याला थोडंफार एफर्ट्स किंवा काम जास्त प्रमाणात करावं लागतं. म्हणजे ज्या पद्धतीनं समजा आता इतर रोगांशी तुलना जर केली तर समाजाला जास्त शक्यतो लक्षात येतं. म्हणजे समजा कॅन्सर आहे तर आपल्याला माहिती हा गंभीर आजार आहे, त्याच्यासाठी आपल्याला जास्त दिवस द्यावे लागणार आहेत. तर हा आजार त्याला मानसिकरित्या तो किती त्याच्यात म्हणजे बुडालेला आहे हे आपल्याला बघून मग त्याच्या उपचाराची दिशा ठरवावी लागते. तर त्या पद्धतीनं हे काम करावं. तरुण मुलं आली असतील आता, त्यांची लग्नही झाली असतील, वयाच्या मॅडम 12व्या वर्षापासून ते 78 वर्षाच्या आजोबांपर्यंत पेशंट आमच्याकडं ऍडमिट आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं सांगायचं तर मी महिला दक्षता समितीमध्ये काम करते येरमाळा पोलीस स्टेशन अंतर्गत. तर तिथेही विनयभंगाच्या केस असू दे, अत्याचाराच्या असू दे, बलात्काराच्या असू दे, ह्या सगळ्याचा मूळ दोष हा व्यसनच आहे. हे 99% म्हणजे सिद्ध होते की हे बिना व्यसनाचं कुणीही ह्या गोष्टीकडे वळत नाही. त्याच्यामुळं मेन हे एक कारण आहे. आणि ह्या क्षेत्रामध्ये असल्यामुळं वकील लोकांशी यांच्यासोबत पण संपर्क आहे. तर आपलं उस्मानाबादचं जे जिल्हा डिस्ट्रिक्ट कोर्ट आहे तिथं काही मुलं आहेत की जे अंडर एज आहेत, 18 वर्षाच्या आतली मुलं. आतापर्यंत आम्ही 8 ते 9 मुलं ऍडिक्शन म्हणजे ज्यावेळेस ह्यांचा फोन आला न्यायाधीशांचा त्यावेळेस ते स्वतः येऊन ते पेशंट इथं सोडून जातात. मग त्या पेशंटला त्यांच्या प्रोटोकॉलनुसार आम्हाला महिनाभर ठेवून त्यांची काउन्सिलिंग म्हणा, त्यांचा औषध उपचार हे सगळं करून, आणि ह्याच्यात असे 1-2 प्रसंग आहेत की ऍडिक्शन करून एकानं मर्डर केला होता आणि दुसरा ते शूट करत होता. म्हणजे इतक्यापर्यंत लहान मुलांमध्ये, त्या मुलांचं एकाचं वय होतं 15 वर्ष, एकाचं वय होतं 16 वर्ष. म्हणजे इथपर्यंत व्यसन जाऊ शकतं की त्यांचं बुद्धी काम करणं सोडून देतं. मग असे मुलं जे खूप म्हणजे मोठ्या प्रमाणात त्यांच्यावर आरोप होते असे सुद्धा आपल्याकडं ऍडमिशन आहेत. मग त्यांना आपण त्यांच्या प्रोटोकॉलनुसार 1-2 महिने ठेवून त्यांना आपण तिथं बाल सुधारगृहामध्ये परत पाठवतो. मग ते 18 वर्षाचं झाल्यानंतर ते निर्णय घेतात की काय पुढं करायचं त्यांचं. असे पण 9 पेशंट आपण केलेले आहेत अंडर एज. लग्न कार्य करून दिलेले आहेत, त्यांचं व्यसन सुटलेलं आहे, आज संसाराला लागले. संसार म्हणजे मेन तर सांगायचं झालं तर ज्यावेळेस तो माणूस व्यसन सोडतो त्यावेळेस त्यानं काही करू किंवा नाही करू ते घरचे महिला मंडळी त्याला सांभाळायला तयार असतात की नाही बाबा तू घरात जरी बसला तरी आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे.
पण व्यसन करणाऱ्या लोकांमध्ये मॅडम इतका स्पार्क असतो की फक्त व्यसनामुळे तो दिसून येत नाही. आणि खूप की ज्या लोकांनी 50-50, 60-60 लाखाच्या गाड्या व्यसन सोडल्यानंतर घेतलेल्या आहेत, त्यांचे जे बुडालेले धंदे होते ते सगळे धंदे त्यांनी पूर्वापार म्हणजे जसे होते त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं चांगले करून दाखवले. व्यसन म्हणलं की कर्ज आलंच. मग असे आपले सगळेच पेशंट म्हणा हे कर्जबाजारी असतातच. मग त्या पेशंटनी लिस्ट काढतात, म्हणजे आपले काउन्सिलर लोक सांगतात की जरी तुमचं कर्ज असेल गावात तरी तुम्ही त्यांच्यापासून पळून जाऊ नका, तुम्ही त्यांच्याकडे जा की तुझं किती कर्ज आहे, तुमचं किती कर्ज आहे, ह्या सगळ्या लिस्ट काढा. आणि असे पेशंटनी आम्हाला अनुभव सांगितले की हे मी त्यांच्याकडे गेल्यानंतर ते स्वतःहून म्हणले की नाही तू सुधारलास हेच आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे, तू आता काही आमचं कर्ज द्यायच्या सुद्धा भानगडीत पडू नकोस. मग त्यावेळेस त्या पेशंटचा आत्मविश्वास खूप वाढतो. आणि एक 5 ते 7 पेशंटचे आम्ही म्हणजे त्या पेशंट स्वतः इथं म्हणजे रिकवर ऍडिक्ट जो म्हणतो त्यांचं पुनर्वसन करून आपल्या इथे जे कामाला पेशंट लागले त्यांच्याच मुलींचे विवाह आम्ही आता रिसेंटली 2 जणांना म्हणजे 2 मुलींचे लग्न आम्ही स्वतःहून करून दिलेत. म्हणजे तो आनंद खूप मोठा असतो की तो पैशात नाही मोजता येत. येडाई व्यसनमुक्ती केंद्र आणि आयुष व्यसनमुक्ती केंद्र जेव्हा सांभाळत आहेत, मुळात दीर्घ अनुभव आहे खरं तर या क्षेत्राला, खूप वेगळं क्षेत्र आहे. तर हा अनुभव घेत असताना पुढे या क्षेत्रात काम करायचं आहे किंवा काय आहे, काय सांगाल याबद्दल? खरं तर ओपीडी आयपीडी तर म्हणजे कसं आहे, डॉक्टर क्षेत्र म्हणलं की वैद्यकीय क्षेत्रात एक कुठंतरी एक लिमिट असतं की आपण ह्याच्या पुढे नाही जाऊ शकत. म्हणजे एखाद्या पेशंटला आयव्ही लावलं किंवा ठराविक इंजेक्शन पर्यंत आपण देऊ शकतो, पण ह्या क्षेत्रामध्ये इतकं करण्यासारखं आहे आणि ते आम्ही वाचून त्या गोष्टी ऍप्लिकेशन केलं. त्याच्यामुळे हे येडाई नंतर आयुष व्यसनमुक्ती केंद्र उभा करायला आम्हाला खूप असं एफर्ट्स नाही घ्यावे लागले, ते सहजासहजी होत गेलं. आणि समाजासाठी कुठेतरी काहीतरी करायचंय त्या दृष्टीनं असं वाटतंय की आताच मी मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की तरुण मुली ह्याच्यामध्ये इतक्या व्यसनाधीन होत आहेत. आपण जे म्हणतो मूळ गाभा आपल्या समाजाचा किंवा भारत देशाचा तरुण मंडळी आहेत, म्हणजे वयाच्या 18व्या वर्षापासून ते 35व्या वर्षापर्यंतच ऍडिक्शनचं प्रमाण किंवा व्यसनाचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे. आणि आता रिसेंटली ह्या 5 ते 10 वर्षामध्ये मुलींचं प्रमाण अधिक प्रमाणात वाढलेले आहे त्याच्यामध्ये. मग त्याच्यासाठी महिला किंवा तरुण पिढीसाठी आपण काहीतरी करावं त्या दृष्टीनं आमचं नक्कीच पावलं आम्ही उचलणार आहेत. आतापर्यंत आम्ही दारू ह्याच्यावर तर काम केलेलंच आहे, पण आता जे चरस, गांजा, अफू किंवा ड्रग्ज म्हणा ह्या क्षेत्रामध्ये जे इतर तरुण वर्ग गुरफटत चाललाय तर त्यांच्यासाठी एक स्पेशल ट्रीटमेंट किंवा स्पेशल हॉस्पिटलचा प्लॅन आम्ही करणार आहोत. आणि सगळ्यात महत्वाचं मुलींसाठी हे करावं अशी तर खूप तळमळीनं इच्छा आहे. महिलांची जनजागृती करणं खूप आवश्यक आहे. पुरुषांमध्ये जनजागृती होतीये किंवा पुरुष प्रधान संस्कृती असल्यामुळे त्या गोष्टी ऑटोमॅटिक होतात किंवा होत गेल्यात, पण महिला जर एखादी व्यसन करत असेल तर समाजाने तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा आहे. त्याच्यामुळे महिला तर आहेत, पण मेट्रो सिटीज मध्ये किंवा आपल्या इथं सुद्धा ड्रग्सचं प्रमाण, मुलींमध्ये सुद्धा दारूचं प्रमाण जास्त आहे. तर त्याच्यासाठी कुठंतरी जनजागृती करणं खूप आवश्यक, काळाची गरज आहे. आणि हे पाऊल म्हणजे आम्ही म्हणजे माझा संकल्प आहे की हे महिलांसाठी, मुलींसाठी स्पेशली ह्या गोष्टी करायची इच्छा खूप तळमळीनं आहे. खूप छान काम करतायत, हे तर खूप मोठं काम आहे खरं तर. आणि सरांच्या बरोबर मी धडाडीने काम करतायत आणि या क्षेत्रात तुम्हाला चांगले पाय रोवलेले आहेच आहे, पण इथून पुढेही चांगलं काम करायचं आहे. तर समाजाने तुमची दखल घेतली असं तुम्हाला वाटतं का? नक्कीच मॅडम, शेवटी हे काम समाजासाठीच आहे आणि समाजाने आम्हाला खूप दिलं. तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा 2011ला आम्हाला ज्यावेळेस दादाराव कराड आरोग्य सेवा पुरस्कार मिळाला त्यावेळेस इतका आनंद झाला की खरंच हे काम समाजासाठी उपयोगाचं आहे. आणि तिथून आमच्या पुरस्काराची सुरुवात झाली. ते पुरस्कार आजपर्यंत बंद नाहीत. त्याच्यात सगळ्यात महत्वाचे पुरस्कार स्टार ऑफ एशिया जो आम्हाला थायलंडला मिळाला, त्याच्यानंतर महात्मा गांधी आरोग्य सेवा पुरस्कार लंडनला मिळाला, आणि महाराष्ट्र शासनानं तर सगळ्यात महत्वाची दखल आमची घेतलेलीच आहे. तर त्यांनी सुद्धा पुरस्कार दिला, महात्मा गांधी आरोग्य पुरस्कार. असे अनेक पुरस्कारांनी समाजानं आम्हाला
म्हणजे त्याची दखल घेतली समाजानं. याचा खूप आम्हाला आनंद वाटतो. त्याच्यामुळेच हे काम हिरिरीनं पुढेही करावं अशी मनापासून इच्छा आहे. खूप छान काम आहे आणि नक्कीच तुमच्याकडून होणार आहे आणि छान संसार जुळून येणार आहे. नक्कीच मॅडम. धन्यवाद. थँक्यू.